हाय हॅलो नमस्कार, वेलकम टू सोनू फॅशन डिझायनर. तर मैत्रिणींनो, आज आपण सिंपल आणि ट्रेंडिंग डिझाईन बघणार आहोत. त्यासाठी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. या ठिकाणी आपण बॅकनेक साईड घेतलेली आहे, तर इथे आपण चौकोन घेतलेला आहे. तर इथे चौकोन करून घ्यायचा आहे, आवडीनुसार आपला गळा टाकून घ्यायचा आहे. आणि इकडे बघा, वरती 2.25 शोल्डर टाकला आहे, पण 2.25 पेक्षा खाली 2-3 इंच मी वाढवला आहे. अशा प्रकारे चौकोन करून घेतलेला आहे. असं चौकोन करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण चौकोनच्या मध्ये एक रेष मारायची आहे. रेष चौकोनपासून 1 इंचावर आपण खूण करून आपण असं थोडासा पानगळ आणि मटका गळा टाईप आकार घेतलेला आहे. आता इथे बघा, आता आपण काय केलेलं आहे, जो सुईचा कपडा उलटा कपडा व्यवस्थित बघून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर आपण जे अस्तर होतं ते कट करून घ्यायचं. जसा बिना कॅनव्हास यूज करता इतकं छान ट्रेंडिंग गळा तुम्ही जर या पद्धतीनं जर स्टेप फॉलो केल्या तर खूपच सिंपल, खूपच पटकन आणि फास्ट ही डिझाईन बनते. तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघा. आवडला तर नक्की चॅनल लाईक करा. त्यानंतर हे बघा, खाली आपण सुईचा कपडा खाली सुईचा कपडा वरती अस्तर देऊन आपण आकारानुसार आपण टिप मारून घेतलेले आहे. आणि त्यानंतर आपण छोटे छोटे कट मारून घेतलेले आहे. त्यानंतर आपण अस्तर खालच्या बाजूला टाकणार आहोत आणि वरच्या बाजूला आपलं मेन फॅब्रिक येणार आहोत. बघा, अशा प्रकारे त्यावर आपण दाबटीप देऊन घेतलेले आहे. एक्स्ट्रा कापड आपण कट करून घ्यायचं आहे. चारही बाजूचं एक्स्ट्रा कापड कट करून घ्यायचं आहे. तर याची मी कटिंग पण अगोदर व्हिडिओ अपलोड केला आहे, तुम्ही नक्की जाऊन व्हिजिट करा. तर बघा, या ठिकाणी आता आपलं चारही बाजूने आपण टीप मारून घेणार आहोत. चारही बाजूने टीप मारल्यानंतर आपण आपल्या आवडीनुसार वरती डिझाईन करणार आहोत. साडीचा एकच कपडा असेल तर तरी पण तुम्ही या प्रकारे डिझाईन करू शकतात. आणि आता येणारी मकर संक्रांतीला ही डिझाईन नक्की ट्राय करा. त्यानंतर आपण बघा, सगळ्या बाजूला आपण शिलाई करून घेणार आहोत. पूर्ण चारही बाजूला आपण शिलाई करून घ्यायची आहे. आता हे बघा, आकारानुसार जर आपण शिलाई केली तर आपला एकदम छान आकार येतो. तुम्ही बघू शकतात की किती छान एक पानगळा आणि मटका टाईप दोन्ही पण दिसतात. आता या ठिकाणी आपण शोल्डरच्या मधोमध करून आपण टक्स मारून घेणार आहोत. आता टक्स इथं 2.5 किंवा 3 तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकतात. पण एक लक्षात ठेवायचं आहे, आपला जो गळा असतो त्याच्या खालच्या बाजूचा जी लाईन असते सगळ्यात शेवटीचा गळा, तर तिथं आपली कमीत कमी टक्सचं सेंटर आलं पाहिजे. ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. आणि अशा प्रकारे तुम्ही दोन्ही पण टक्स टाकून घ्यायचे. टक्स टाकताना डबल शिलाई टाकून घ्यायचे, जेणेकरून आपले टक्स खूप छान म्हणजे लवकर निघत नाही. त्यानंतर आपण वरती काय करायची, कमरपट्टी वगैरे टाकून घ्यायची आहे. आणि गळा पूर्ण रेडी होतो. आता या इथे बघा, ते एकदम सिल्क कापड आहे, सारखं सटकते. त्यामुळं थोडंसं बघा, तर मी इथे 4-4 इंचाचं कापड घेतलेलं, पण सिल्क असल्यामुळं ते सारखं सटकते. पण तुम्ही 4 इंचाचं कापड घ्यायचं आहे. आपलं फ्रिल बनवायची आहे. तर फ्रिल ही साडीच्या कापडापासूनच बनवायची आहे. त्यानंतर आपण व्यवस्थित करून फोल्ड करून टीप मारून घ्यायची आहे. पूर्ण टीप मारून घ्यायची आहे. तर बघा, गळ्याला जेवढी फ्रिल लागते तेवढी जास्तीत जास्त तुम्ही 1 मीटरची तरी आपल्याला आधी फ्रिल काढावं लागते. एकदम सरळ ते एकमेकाला जोडून घ्यायची आहे. आणि त्यानंतर बघा, फोल्ड करून आता ही बघा उलट्या बाजूने फोल्ड करायची आहे. म्हणजे ती आपण धागा घातल्यावर सुईच्या बाजूने आली पाहिजे. आता अशा प्रकारे तुम्ही पूर्ण मोठी पट्टी आधी जोडून घ्यायची. त्यानंतर डबल फोल्ड करून आपण ती पट्टी जोडून घेतलेली आहे. आणि बघा, आता काही स्क्रूड्रायव्हरच्या सहाय्याने आपल्याला ते हा सेंटरचा कापडा तो वरती काढायचा आहे. त्यासाठी तुम्ही असं इथं हातशिलाच्या सुईचा पण यूज करू शकतात. पण मी याचा वापर केलेला आहे, जेणेकरून पटकन होतात. म्हणजे आपल्याला असं एक असतं की ब्लाऊज पण पटकन झाला पाहिजे आणि आपला वेळ पण वाचला पाहिजे, त्यासोबत आपली फिनिशिंग पण ब्लाऊज छान आली पाहिजे. तर बघा, आता इथं फ्रिल तयार झालेली आहे. आता त्यानंतर बघा, आपल्याला आता सिल्क कापड आहे पण तरी पण फ्रिल किती छान बनले आहे. तुम्ही पण नक्की असं ट्राय करा. तर हे बघा, इथं आपण मधोमध बारीक चुन्या टाकून घ्यायच्या आहे. सुईचं केल्यानंतर आता इथं तुम्ही प्रेस पण करू शकता. पण कापड इतकं सिल्क आहे की तिथं प्रेस पण बसत नाही. कॉटनच्या कापडाची खूप छान फ्रिल बनते. तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. तुम्ही हा गळा पैठणी साडीवर जरी ट्राय केला तर खूप छान दिसणार आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. ट्रेंडिंग आहे म्हणजे नवीन काहीतरी, आणि घातल्यानंतर खूप छान दिसतो. तर ह्या पूर्ण ब्लाऊजचं लुक मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर बघा, ही तर पूर्ण फ्रिल तयार झालेली आहे.
आणि आता आपण त्या फ्रिलवरतीच मध्ये लेस लावून घेणार आहोत बघा. तर लेस लावल्यानंतर कोणती म्हणजे ह्या जी फ्रिल दाखवली आहे त्यावरती लेस त्याच्यावर खूप छान दिसते, म्हणून मी त्यावरती यूज केलेली आहे. जसा आकार आहे तसेच आपल्याला फ्रिल जोडायचे आहे. तर पुन्हा सांगते, तुम्ही नवीन असाल तर नक्की चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. आता फ्रिलवरती आपण जी लेस आहे ती लावून घेतलेली आहे बघा. ते पूर्ण लावून घ्यायचे आहे आणि ओढायची नाही, खेचायची बिलकुलही नाही आहे, जेणेकरून आपली फ्रिल छान दिसते. तर हे बघा अशा प्रकारे आपली पूर्ण फ्रिल तयार आहे. त्यानंतर आपण जसा आकार आहे तशानुसार आपण ती फ्रिल लावून घेणार आहोत बघा. जसा गळ्याचा शेप आहे त्यानुसार आपण लावून घ्यायचं आहे. वरती थोडंसं फोल्ड करायचं आहे, जेणेकरून ते धागे आहेत ते आपले निघणार नाहीत. आणि अशा प्रकारे तुम्ही शिलाई करायची आहे बघा. तर खूप छान दिसते, नक्की ट्राय करा. आवडली तर नक्की चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. आकारानुसार आपण जी लेस आहे ती लावून घ्यायची आहे. त्यानंतर तिथं कट मारायचा आहे छोटासा आणि बघा अशी दिसते आणि खूप एकदा नक्की ट्राय करा. तर बघा त्यानंतर आपण पुन्हा एक छोटीशीच म्हणजे 2.5 इंचाची पट्टी काढलेली आहे, ती पुन्हा फोल्ड केलेली आहे आणि तिची पण एक आपल्याला फ्रिल बनवायची आहे. तर बघा छोटे छोटे चुन्या टाकून आता आपण ही उलटी करणार नाही, सुईच्या बाजूनच एक छोटी फ्रिल बनवणार. म्हणजे पट्टीची छोटे फ्री बनवल्यावरती बघा थोडंसं सुईचा धाग्याचा प्रॉब्लेम आहे, सारखी मशीन धागा तोडत होती. त्यानंतर आपण ही फ्रिल बनवून घ्यायची, पण जसं की असं जेव्हा आपण फोल्ड करतो त्याच बाजूने आपल्याला ती फ्रिल बनवून घ्यायची. त्याचं आपल्याला एक फूल तयार लटकन टाईप बनवायचं आहे. तर तुम्ही कसं बनवते नक्की एकदा बघा आणि तुम्ही पण नक्की प्रयत्न करा. आणि याचप्रमाणे सुवर्णखिमनारे हा पण चॅनल नवीन चालू केला आहे, त्याला पण जसं याला सपोर्ट केला तसा त्याला पण करत चला. ते बघा अशा प्रकारे आपलं ते तयार झालं आहे. आता ते कसं जोडायचं मी तुम्हाला दाखवते. एकावरती एक ठेवायचं आहे आणि धाग्याने पॅक करायचं आहे बघा. धाग्याने पॅक करून झाल्यानंतर आता हा गळ्याचं सेंटर आहे तिथेच हे करायचं आहे. त्यानंतर आपण लटकन तयार करायचे आहे बघा. 2 लटकन पण तयार करून घ्यायचे आहे. तर इथं मी लटकन तयार केलेले आहे आणि ते आपल्या जे छोटीशी नॉट होती त्यामध्ये टाकून घेतलेले आहे. तर आपल्या चॅनलवर बेसिक गोष्टी अवेलेबल असतात, तर नक्की ट्राय करत चला. आवडला तर नक्की लाईक करा. हे बघा तर आपल्याला अशी फ्रिल जोडून अशी लटकन तयार करायची आहे. तर बघा इथं थोडासा कॅमेरा खालच्या बाजूने गेल्यामुळं एवढं काही दिसत नाही आहे. पण आपण जसे नॉर्मली जसे लटकन बनवतो तसेच लटकन 2 बनवून घ्यायचे आहे दोन्ही पण बाजूला. लटकन बनवून झाल्यानंतर आता आपण जे फ्रिलचं फूल तयार केलं होतं त्याला इथं आपण सुई धाग्याने पॅक करणार आहोत. तर ते कसं इथं बघा ते तयार झालेलं आहे. दुसऱ्या पण बाजूचं छोटंसं फूल तयार करून घ्यायचं. इथं तुम्हाला छोटं आवडत असेल छोटं बनवा, मोठं आवडत असेल पण 2.5 इंचाचं खूप छान दिसतं. जास्त मोठं पण लावायची गरज नाही आणि दिसायला पण खूप अट्रॅक्टिव्ह दिसतं. आता बघा अशा प्रकारे आपले 2 लटकन एक साईडचा तयार झाला आहे. जशी स्टिचिंगची कटिंगची पद्धत सोपी आहे तशी फिटिंगची पद्धत पण खूप सोपी आहे. नक्की ट्राय करा. आवडला तर लाईक करा. तर बघा दुसऱ्या बाजूचं पण आपलं तयार झालेलं आहे लटकन. आता इथं काय प्रॉब्लेम आहे, मशीन तोडते. आता इथं बघा जे फूल तयार करून घेतलं ते आपण सुई धाग्याने पॅक करून घ्यायचं आहे आणि वरच्या बाजूला आपण ती दोरी पण त्यात अटकवायची आहे आणि पूर्ण जोडून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपला पूर्ण गळा रेडी आहे. नक्की ट्राय करा. आणि कसा गळा डिझाईन आवडली तर कमेंटमध्ये छान असं कमेंट करत चला, जेणेकरून मला पण समजत जाईल. तुम्हाला अजून कोणते काही प्रॉब्लेम असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा, त्याचा मी पुरेपूर सांगण्याचा प्रयत्न कराल. शिलाई रिलेटेड मेजरमेंट सगळं. त्यानंतर आपण 2 नॉट्स बांधून घेणार आहे, जेणेकरून कधी
नॉट्स बांधल्यामुळं पण आणि कधी कधी शोल्डर जर असं वाटलं उतरतं तर आपण नॉट बांधून आपल्याला असं कम्फर्टेबल वाटतं. पण मी प्रत्येक ब्लाऊज स्टिच करत आहे प्रत्येक कस्टमरला नॉट्स आणि लेस फ्री देण्याचा प्रयत्न करते, जेणेकरून ते पण कम्फर्टेबल असतात. त्याच्यामध्ये नॉट्स बांधल्यावरती शोल्डर वगैरे काही उतरत वगैरे नाहीच, तसं उतरत नाही, पण दिलं तर छानच वाटतं. आणि त्याला छोटेसे लटकन पण जोडून दिलेले आहेत बघा, ते न्यू लटकन आहे. तर मी तुम्हाला दाखवते बघा. मी काय रेग्युलरसाठी सारखंच 2.5 इंचाचा कपडा चारी बाजूनं सेम कट केला आहे, त्यानंतर दोन्ही तिरकस बाजू केल्या आहे, थोडेसे फोल्ड केले आहे, त्यानंतर टीप जसं व्हिडिओमध्ये दाखवलं आहे तसंच केलं आहे. खूप छान दिसतं, काहीतरी नवीन स्पेशल युनिक. तर बघा, ते चांगलं पॅक करून घ्यायचं आहे आणि ते पण उलटं करायचं आहे. तर आता आपल्याला काय करायचं, शोल्डरपासून 2.5 इंचाच्या अंतरावरती 2.5 इंचाच्या अंतरावर लाईन करून ते पॅक करून घ्यायचं आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा असं बघा. तर तुम्हाला शिवण्याची पद्धत आवडली तर नक्की लाईक करा. अशा प्रकारे कमीत वेळात आपला हा ब्लाऊज डिझाईन तयार होते आणि दिसायला पण खूप छान. नक्की चॅनलला विजिट करत चला नेक्स्ट नवीन व्हिडिओ बघण्यासाठी. बघा, इथं पूर्ण चांगलं पॅक करून घ्यायचं आहे, वरून शोल्डरपासून सेम डिस्टन्स घ्यायचं आहे. तर बघा, ब्लाऊजचं फायनल लुक. व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनल